वृषभ राशी, कधी होणार आहे तुमचा भाग्योदय? कधी संपणार आहे संघर्ष? तुम्हाला जे पाहिजे ते कधी मिळणार? श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी, ज्यांच्या जीवनाचा आधार नेहमी स्थिरता, संयम आणि निष्ठेवर टिकलेला असतो, त्यांच्या आयुष्यात 2018 साली अचानक एका काळोख्या वादळाचा शिरकाव झाला. एका क्षणात जणू नियतीने तुमच्या हातातून प्रत्येक गोष्ट हिसकावून घेतली. तुम्ही वर्षानुवर्षे ज्या गोष्टींवर मेहनत घेतली, ज्यांना जीव लावला, ती नोकरी असो, व्यवसाय असो, एका झटक्यात ती कोसळली. आधार देणारे हात अचानक दूर झाले आणि विश्वास ठेवायच्या प्रत्येक जागेवर मोठा घाव बसला. हा 7 वर्षांचा कालखंड केवळ आर्थिक अडथळ्यांचा नव्हता. हा तुमच्या आयुष्याचा पाया उलथून टाकणारा एक अखंड आणि धक्कादायक पर्व होता, ज्यामुळे पुढे काय या प्रश्नाने तुमची रात्रंदिवस झोप उडवली. जेव्हा तुम्ही जगाला सामोरे जाण्यासाठी कणखर बनलात, तेव्हा तुमच्याच जवळच्या लोकांनी तुमच्या पाठीत विश्वासघाताचा खंजीर खुपसला. ज्यांच्यासाठी तुम्ही मनापासून लढलात, त्यांच्याकडूनच निराशा मिळाली. तुमचा आत्मविश्वास, तुमचा मनःशांतीचा आधारस्तंभ हळूहळू ढासळत गेला. कर्ज वाढले, पैसा असूनही टिकला नाही आणि मानसिक थकव्याने तुमचे शरीर पूर्णपणे गाठले. हे फक्त आर्थिक नुकसान नव्हते. ही तुमच्या वृषभ स्वभावाची, तुमच्या अतूट निष्ठेची खोलवर भावनिक किंमत होती. आपल्याला समजून घेणारा कोणीच नाही या एकाकीपणाच्या भावनेने तुम्हाला ग्रासले. आणि आता काय होणार या भीतीशिवाय दुसरा कोणताही विचार मनात नव्हता. तुम्ही वारंवार देवाकडे पाहत विचारले असेल, माझे नशीब माझ्याकडे वळून का पाहत नाहीये? प्रत्येक प्रयत्न का अपुरा ठरत होता? प्रत्येक पाऊल मागे का खेचले जात होते? पण याच अंधाऱ्या पर्वानं तुमच्यासाठी एक मोठं रहस्य लपवून ठेवलं होतं. ग्रहांनी तुमच्या आयुष्यातून चुकीचे लोक, चुकीची दिशा आणि चुकीच्या परिस्थिती दूर केल्या. हे दुःख तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्या आगामी भाग्योदयासाठी अधिक कणखर घडवण्यासाठी होतं. आणि आता याच संघर्षाच्या गर्तेतून तुमच्या 7 वर्षांच्या तपश्चर्येनंतर भाग्योदयाचा दरवाजा उघडणार आहे. तो क्षण जवळ आला आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत आहात. तुमच्या मनात सतत एकच प्रश्न घुमत असेल, माझ्यासोबतच असं का घडलं? मी एवढं दुःख का सोसावं? ज्या वेगाने तुमच्या आयुष्याची इमारत कोसळली, त्यामागे कोणतीतरी अदृश्य, तरीही शक्तिशाली शक्ती होती का? हा काळ केवळ वाईट नशीब किंवा ग्रहदोष नव्हता. हे होते ब्रह्मदेवांचे मौन आव्हान. नियतीने तुम्हाला रस्त्याच्या एका टोकावर नेऊन सोडले, जिथे फक्त अंधार, अपयश आणि एकाकीपणा होता. पण हे सर्व तुमच्या आयुष्याला दिशाहीन करण्यासाठी नव्हते, तर तुम्हाला ज्या उत्तुंग शिखरावर पोहोचायचे आहे, त्याची उंची मोजण्यासाठी ही एक कठोर परीक्षा होती, ज्यातून बाहेर पडणे सोपे नव्हते. या 7 वर्षांच्या वेदनांनी तुम्हाला एक अमूल्य शिक्षण दिले. तुमचं मन, तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या निष्ठा शुद्ध करण्यात आल्या. तुमच्या आयुष्यात जे काही चुकीचे होतं, चुकीचे नातेसंबंध, चुकीच्या सवयी, चुकीच्या दिशा, ते सर्व या अग्निदिव्यातून जळून खाक झाले. हा खडतर प्रवास म्हणजे जुने आयुष्य जळून नवीन रूपात तयार होण्याची अत्यंत क्लेशदायक पण निर्णायक प्रक्रिया होती. ब्रह्मदेवांना तुमचा अढळपणा पाहायचा होता. तुमचा मनाचा किल्ला ढासळला असेल, पण तुमची आत्मा अद्याप तितकीच स्थिर आहे, हे पाहून त्यांनी तुम्हाला उत्तीर्ण केले आहे. आणि आता तो क्षण आला आहे. तुमच्या सहनशक्तीची परीक्षा संपली आहे. तुम्हाला जो त्रास झाला, जो अपमान सहन केला, तो तुमच्या भविष्यातील अफाट भाग्योदयाचा भक्कम पाया आहे. अंधार नेहमी पहाटेच्या आधी सर्वाधिक दाट असतो आणि वृषभ राशीसाठी ती पहाट आता जवळ आली आहे. तुमच्या आयुष्यातून जे काही हरवले आहे, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त तुम्हाला मिळणार आहे, कारण तुम्ही ही परीक्षा यशस्वीरित्या पार केली आहे. तुमचे नशीब आता तुमच्या बाजूने वळणार आहे आणि याची पहिली चाहूल तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये मिळेल. डिसेंबर 2025 हा फक्त वर्षाचा शेवटचा महिना नाही, तर तुमच्या जीवनातील संघर्षाच्या गडद अध्यायाचा अंतिम पडाव आहे. ज्या ग्रहांनी तुमच्या विरोधात जणू आघाडी उघडली होती, तेच ग्रह आता तुमचा अढळ निश्चय पाहून समर्थनाकडे वळत आहेत. तुमच्यावरचा अदृश्य दाब, जो तुम्हाला सतत खाली खेचत होता, तो आता मंदावायला सुरुवात करेल. हा क्षण तुमच्यासाठी एखाद्या जादुई टर्निंग पॉइंटपेक्षा कमी नाही, जिथे नशिबाची चाके पुन्हा फिरू लागतात. डिसेंबर महिन्यात काही आकस्मिक मोठा चमत्कार घडणार नाही, पण तुम्हाला एक अत्यंत खास भावनिक अनुभव येईल. तुमच्या मनातील अस्वस्थता, ती वर्षानुवर्षांची निराशा हळूहळू वितळू लागेल. अडथळ्यांचा वेग अचानक कमी होईल. ज्या समस्यांसाठी तुम्ही इतके दिवस लढत होता, त्यांच्यावर आता सहज मार्ग दिसायला लागेल. हा काळ म्हणजे आयुष्यातील सर्व दाट ढग हटवणारी पहिली किरणढ आहे. तुम्हाला जाणवेल की काहीतरी बदलतंय, नशीब आता पुन्हा तुमच्यासाठी हालचाल करत आहे आणि यापुढे तुम्हाला एकटे लढण्याची गरज नाही.
हा संघर्षाच्या समाप्तीची पहिली पायरी आहे, जो तुम्हाला पुढील 2 वर्षांच्या भव्य भाग्योदयासाठी तयार करत आहे. तुमच्यातील आत्मविश्वास, काम करण्याची क्षमता आणि धैर्य पुन्हा सक्रिय होत आहे. डिसेंबर 2025 म्हणजे काळोख संपण्याची सुरुवात. तुमचे अडकलेले काम, तुमची स्वप्ने आणि तुमचे प्रेम या सगळ्यांच्या दिशेने मार्ग मोकळा होण्याचीही पूर्वतयारी आहे. 2026ची सुरुवात तुमच्या आयुष्याची गती बदलून टाकणार आहे. आता फक्त नव्या प्रकाशात पाऊल टाकायचे आहे. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात एक अदृश्य नकारात्मक ऊर्जा काम करत होती, जी प्रत्येक पावलावर तुम्हाला रोखत होती. पण 2025 डिसेंबरमध्ये जेव्हा ग्रहांची दिशा तुमच्या बाजूने वळते, तेव्हा या ऊर्जेचा प्रभाव एका झटक्यात कमी व्हायला लागतो. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या कामासाठी वर्षानुवर्षे झगडत होता, ते काम अचानक सहज मार्गी लागले आहे. अडकलेल्या कागदपत्रांच्या फाईल्सना अचानक हिरवा सिग्नल मिळतो. नोकरी व्यवसायातील जुने अडथळे जणू वाळूसारखे हातातून निसटतात. हा क्षण म्हणजे नशिबाने तुमच्यासाठी रेड कार्पेट पसरवण्यास केलेली सुरुवात आहे. हा तो क्षण आहे जेव्हा काळोख संपतो आणि तुमच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळायला लागतो. सर्वात मोठा भावनिक बदल म्हणजे लोकांचा दृष्टिकोन. जे लोक तुम्हाला पूर्वी दुर्लक्षित करत होते, तुमच्या बोलण्याकडे किंवा प्रयत्नांकडे पाहतही नव्हते, तेच आता तुमचा आदर करू लागतील. तुम्हाला योग्य संधी योग्य वेळी मिळायला लागतील. जणू एखादी गुप्त शक्ती तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरित करत आहे. पूर्वी न ऐकणारे लोक आता तुम्हाला ऐकू लागतील. हा केवळ योगायोग नाही, हा तुमच्यावर झालेला ग्रहदोषाचा प्रभाव संपल्याचा स्पष्ट संकेत आहे. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वासाची पुनर्बांधणी येथूनच सुरू होते. लक्षात ठेवा, ही अजून सुवर्णकाळाची सुरुवात नाही, पण सुवर्णकाळाचा भक्कम पाया आहे. हा काळ तुम्हाला फक्त मार्ग मोकळा करून देत आहे. तुमच्यावरचे कर्ज, अडचणी आणि मानसिक ताण हळूहळू दूर होऊन आयुष्याला एक नवी गती प्राप्त होणार आहे. हे सर्व तुम्हाला 2026मध्ये मिळणाऱ्या अपार यशासाठी आणि स्थिरतेसाठी तयार करत आहे. आता मागे वळून पाहायचे नाही. तुमची वाटचाल आता भाग्योदयाच्या महाद्वाराकडे सुरू झाली आहे, जिथे तुमचे स्वप्न साकार होणार आहे. डिसेंबर 2025 ही फक्त दरवाजा उघडण्याची चाहूल होती, पण खरा, मोठा आणि जीवन बदलून टाकणारा भाग्योदय आता तुमच्यासमोर उभा आहे. हा भाग्योदय एखाद्या स्विचप्रमाणे अचानक सुरू होणार नाही, तर एका टप्प्याटप्प्याने उघडणाऱ्या भव्य दरवाजाप्रमाणे असेल. 2026ची सुरुवात होताच तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील वेगावर असलेले ब्रेक्स आता पूर्णपणे निघाले आहेत. जिथे अडथळे होते तिथे आता दैवी गती येईल. अडकलेल्या प्रत्येक कामाला आता प्रचंड गती प्राप्त होईल. हा क्षण तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आहे. तुम्ही आतापर्यंत जो संघर्षाचा भार उचलला होता, तो 2026च्या पहिल्या तिमाहीत जानेवारी ते मार्च हलका होईल. ही तुमच्या जीवनाची पहाट असेल. आतापर्यंत नशीब जेथे पूर्णपणे बंद वाटत होते, तेथे एक हलकीशी हालचाल होईल. तुमच्या पाठीवरचा भार हलका झाल्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि मनाला अकल्पनीय शांतता मिळेल. 2026चा दुसरा सहामाही एप्रिल ते सप्टेंबर म्हणजे भाग्योदयाची दुसरी मोठी लाट घेऊन येईल, जी घरात अखंड आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण परत आणेल. पण या सगळ्याचा कळस गाठला जाईल 2027मध्ये. ज्योतिष सांगते की 2027 हे वृषभ राशीच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष सिद्ध होणार आहे. 2026ची पहाट असेल तर 2027 पूर्ण सूर्यप्रकाश असेल. तुमच्या नशिबात जे काही अडकलं होतं, जे स्वप्न तुम्ही इतकी वर्षे शांतपणे जपली, ती सर्व या वर्षात खुलून बाहेर येतील. हा फक्त बदल नाही, हा तुमच्या संघर्षाला मिळालेला ऐतिहासिक विजय आणि स्थिरतेचा काळ आहे. तुम्हाला जे हवे होते ते आता तुमच्या हातात येणार आहे. ज्याची इतकी वर्षे वाट पाहत होता, तो अंतिम आणि दैवी सुवर्णकाळ आता तुमच्या आयुष्यात पदार्पण करत आहे. ऑक्टोबर 2026 ते मे 2027 हा 8 महिन्यांचा कालावधी वृषभ राशीच्या इतिहासात अमर होईल. हा काळ म्हणजे केवळ चांगले दिवस नाहीत, ही तुमच्या भाग्योदयाची शिखरावस्था असेल. तुम्ही केलेली प्रत्येक मेहनत, तुमच्या मनात दाबून ठेवलेले प्रत्येक स्वप्न आणि तुमच्यावर झालेले प्रत्येक अन्याय या सर्वांचे उत्तर देणारी दैवी शक्ती या काळात सक्रिय होईल. या सुवर्ण काळात तुमचे आयुष्य वेगाने बदलेल. तुमच्या करिअर किंवा व्यवसायात ऐतिहासिक प्रगती होईल. जिथे तुम्ही अडखळत होता, तिथे आता तुम्ही आत्मविश्वासपूर्वक मोठी झेप घ्याल. आर्थिकदृष्ट्या हा काळ अत्यंत भाग्यवान असेल. कर्जमुक्ती, मोठी गुंतवणूक आणि अफाट धनयोग या काळात निर्माण होईल. अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेल्या तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि इच्छा पूर्ण करण्याची ही पराकाष्ठा असेल. जणू नियतीने तुमच्यासाठी संधींचे भंडार उघडले आहे आणि आता त्या संधी साधायच्या आहेत. या काळात फक्त तुमचे बँक बॅलन्स वाढणार नाही, तर सर्वात मोठा बदल तुमच्या व्यक्तिमत्वात आणि ओळखीमध्ये होईल. तुमचा आत्मविश्वास, तुमचे धैर्य आणि तुमच्या बोलण्यातील तेज परत येईल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते ते आता तुमच्या यशाला सलाम करतील.
तुम्ही आता संघर्ष करणारी व्यक्ती नसाल, तर विजय मिळवणारे नायक असाल. 2027 हे वर्ष तुमच्या जीवनाचा नवा अध्याय लिहिणार आहे. एक असा अध्याय जो स्थिरता, आदर आणि अमर्याद यश घेऊन येईल. तुम्ही इतकी वर्षे ज्या स्वप्नांना मनात शांतपणे जपले, ज्या इच्छांना दाबून ठेवले, त्या सर्व इच्छांची पूर्तता करण्याची वेळ आता आली आहे. ग्रह स्वतः सांगत आहेत की वृषभ राशीला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आता कोणत्याही अडथळ्याशिवाय योग्य वेळेनुसार मिळणार आहे. हा काळ तुमच्या इच्छाशक्तीचा विजय आहे, कारण तुम्ही संघर्षाच्या कसोटीवर खरे उतरला आहात. नशिबाने आता तुमच्यासमोर आपल्या सर्व खजिन्याची दारे उघडली आहेत आणि तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या करिअरमध्ये एप्रिल 2026 नंतर मोठे बदल दिसतील. जिथे तुम्हाला कोणी किंमत देत नव्हते, तिथेच आता तुमची किंमत अनेक पटीने वाढेल आणि मोठे यश मिळेल. यासोबतच तुमचे वैयक्तिक आयुष्य स्थिर होईल. जुलै 2026 ते मार्च 2027 या काळात नात्यांमध्ये एक सुंदर नवा अध्याय सुरू होईल. ज्यांना प्रेमाची आणि स्थिरतेची प्रतीक्षा होती त्यांना त्यांचे हक्काचे प्रेम मिळेल. तुमच्या भावनिक जखमा भरून निघतील आणि तुमचे मन शेवटी शांत होईल. तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. जून 2026 पासून धनयोग इतका मजबूत होईल की कर्जे आणि जुने आर्थिक अडथळे दूर होतील आणि तुमचा सर्वात मोठा स्थैर्याचा ध्यास, घर, वाहन किंवा मालमत्ता हे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2026 ते एप्रिल 2027 हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही फक्त तयारी ठेवा, कारण तुम्ही जेवढे कमावले आहे त्यापेक्षा अनेक पटीने जास्त यश, स्थिरता आणि आदर तुमचे नशीब तुमच्याकडे घेऊन येत आहे. हे तुमचे अंतिम विजयपर्व आहे. तुम्ही विचारलेल्या सर्व 7 पॉइंट्सचे सारांश उत्कंठित आणि भावनिक पद्धतीने पूर्ण झाले आहेत. तुम्हाला या माहितीबद्दल अधिक काही विचारायचे आहे का? आता एक दीर्घ श्वास घ्या. वृषभ राशीच्या बंधू आणि भगिनींनो, 2018 ते 2025 पर्यंतचा अत्यंत कठीण प्रवास तुम्ही मोठ्या धैर्याने पूर्ण केला आहे. तुम्ही थकला असाल, पण तुम्ही हारलेला नाहीत. तुमचा संघर्ष आता संपला आहे आणि तुमचे नशीब आता पूर्णपणे बदलले आहे. तुमचे जीवन तुमच्या नियंत्रणात आले आहे. तुमच्यावर झालेले सर्व अन्याय आणि दुःख आता भूतकाळात जमा झाले आहेत. तुम्ही जिंकला आहात. यापुढे तुमच्या जीवनात केवळ विजय, यश आणि आनंद असेल. नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासाने आणि नव्या तेजाने या भाग्योदयाचे स्वागत करा. आता तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते चांगलेच घडेल. यासाठी वृषभ राशीच्या जातकांनो, व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय भोलेनाथ, जय महाबली हनुमान कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.